दोन एप्रिल 12:36 पहिली ऑर्डर लागली आहे. गाजर खात होतो, 12 वाजता बरोबर लॉग इन केलं आहे आणि पहिली ऑर्डर आत्ता लागली आहे. आणि मार्च महिना गेला, आता एप्रिल महिना. 1 तारखेला मला वाटतं गुढीपाडव्यापासून मी नंतर काय व्हिडिओ शूट करायचा बंदच केला. मला वाटतं मी एन्जॉय करत होतो आपले दिवस. तर आता बॅक टू वर्क. ती ऑर्डर लागली आहे, मला वाटते तळोजा साईडची असेल, काहीतरी 7.5 किलोमीटरची आहे ना. मग काय बॅग घ्यायची. ते अनाउन्समेंट केले होते की पाणी पण येणार नाही आहे. मग ते पाणी वगैरे थोडासा भरून ठेवला, लाईक प्युरिफायर वगैरे. आणि आता चालू आपल्या कामाला. 450 रुपयाचा इन्सेंटिव्ह आहे 23 ऑर्डरला. तर मी विचार करतो की तो पूर्ण अचीव करायचा. ओके, तरी तळोजाचीच ऑर्डर आहे. मला वाटलं होतं, मी डाऊट आला होता की असेल तळोजाची ऑर्डर, आणि तळोजाचीच ऑर्डर निघाली. ही पाण्याची बॉटल बघा कशी ठेवली आहे. याला काय आहे की या लोकांनी होल्डर दिले नाही ना, त्याच्यामुळे लफडा झाला. पडणार तर नाही तशी, पण ही खूप लवकर हे होईल, गरम होईल. असू द्या, काय करू शकत नाही त्याला. चला, आपल्याला 7 किलोमीटर जायचं आहे. ती ऑर्डर पण कॅन्सल नको हो, बस दुसरा काय नाही. 1 काय 2 काय 3 ऑर्डर घेऊन जाईल, पण कॅन्सल नको बोल. हवा तुटले दुनियाभरची तुला मस्त आहे, पण धुलीने माकली ती. 1 ऑर्डर कॅन्सल. रिमूव्ह द बिल फ्रॉम द पॅकेट. ठीक आहे, पण कॅन्सल नव्हती व्हायला पाहिजे होती यार ऑर्डर. मला वाटते लांबचीच ऑर्डर कॅन्सल झाली आहे. असो, आता काय करू शकत नाही. 2.3 किलोमीटरच घेऊन जायचं आहे यार. म्हणजे ती जवळजवळ 6.5-7 किलोमीटरच्या आसपासची ऑर्डर होती जी कॅन्सल झाली. ही कॅन्सल झाली असती तर परवडलं असतं, पण आता काय. असो, लिटिल वर्ल्ड मॉलमधून बर्गर किंगची ऑर्डर लागली. मी गो टू होम कामोडे टाकला होता, तर कामोड्याचीच ऑर्डर लागली. बघू आपण. तर तिथून जर खारघरची ऑर्डर लागली तर वेल अँड गुड, नाहीतर मग वेट करू. अरे बर्गर किंग इथे आहे ना. कामोठ्यामधून एमटी आल्यानंतर त्याची ऑर्डर लागली आणि हे घेऊन जायचे जुईनगर MIDC एरिया. ऑर्डर रेडी नाही अजूनपर्यंत. बघा, हा रेस्टॉरंट आहे. पण इतक्या लांबची कार्याची पनवेल दिला असतं तर चाललं असता, बट तर ठीक आहे. तिथून रिटर्न ऑर्डर लागली तर वेल अँड गुड, नाहीतर मग आपण कन्सिडर करू शकतो की उलवेला आपण फेकू शकतो. बघू आता. जुईनगर आहे ना, तर बेलापूरच्या पुढे बघू काय सीन आहे. ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं. मला उलवेला जायचा नव्हता, बट मी मनामध्ये गृहीत नव्हता ठरला की बाई लागेल ऑर्डर. सीन काय झाला, जुईनगरवरून डायरेक्ट MT मी खारघरला पोचतच होतो आणि तेवढ्यात बेलापूरच्या सर्कलला इथली पिकअप लागला. भगत ताराचंदचा. हवं इथे भगत ताराचंद आहे. आता ह्याला उलवेला घेऊन जायचं आहे. आता मारा फेऱ्या उलवेला. आता काय, एक तर बेकार रेट कार्ड देतोय. 2 किलोमीटरचा पिकअप, 6 किलोमीटरचा ड्रॉप. पैसे दाखवत होता 49 रुपये. त्यांच्या बाप्पाने एवढा कमी रेट कार्डमध्ये काम केलं त्यांना. रिपोर्ट टाकायला लागेल त्याला. आज काय खरा नाही बाबा. नेरूल पिकअप देत आहेत. हा पिकअप किती लांब आहे? मला वाटत नाही 2.5 किलोमीटरचा पिकअप असेल. 3 किलोमीटरचा पिकअप आहे. 10 किलोमीटरचं आहे. 10 पण नाही, 11 किलोमीटर आहे. आणि 75 रुपीजचा बेस पे येतो आहे. इथे मिनिमम 110 रुपये यायला पाहिजे होता मिनिमम. म्हणजे किती बेकार रेट कार्ड आहे आज. आईची कटकट. पिकअप किती किलोमीटरचं आहे? 2 किलोमीटरचा पिकअप आहे. रेट कार्ड खराब दिला, पण ही ऑर्डर माहिती कुठे द्यायची आहे? आपल्या एरियामध्ये. म्हणजे माझ्या बिल्डिंगपासून फक्त अर्धा ते 1 किलोमीटर लांब. 11 किलोमीटर आहे अप्रॉक्सिमेटली. पण रेट खूप खराब दिला यार. एवढा तर एक्सपेक्टेड नव्हता भाई. 11 किलोमीटरची लिटरली 75 रुपीज बेस पे भेटेल.
नो डाऊट याच्यामध्ये वाढेल, तर किती वाढेल ते बघायला लागेल. पण ठीक आहे चला, एक तरफ खुशी तर एक तरफ गम असं वाला सीन आहे. आणि याला लय सांभाळून न्यायला लागेल. आणि हे बघ, ह्यांनी पॅकेजिंगच्या नावाने काहीच नाही केलं. क्रीम बीम काय फलांडी पण सरी चिकटपट्टी पण नाही लावली. हे बघ, बाकी चिकटपट्टी पण नाही लावली. हे लीक झाल्यावरती मी जिम्मेदार नाही बाबा, तरी पण मी आरामात सावकाश घेऊन जाईल. असं पॅकिंग नीट नसून सुद्धा पण बघा किती प्रेमाने आणल्या ऑर्डरला. तेवढे प्रेमाने पैसे दिले पाहिजे बस. 130 रुपये द्यायला पाहिजे होते. चल 130 सोडा, 100 तरी दिले असते तरी पण ठीक होता. आणि 100 पण नाही दिले. हे काय आहे? खारघर लिटिल बर्ड मॉल. हे भाई हे काय आहे भाई? माझे कुल्यांच्याच भाजीपाव होणार आहे असा मला डाऊट येतोय भाई. म्हणजे लिटरली खारघरमध्ये एक पण रायडर नाही आहे तर तू मला कळंबोलीमधून झाला पिकअप दिला आहे. आजच्या गावात कस्टमरनी बोलते की ऑर्डर कॅन्सल केली होती. तर माझ्या स्क्रीनवरती ऑर्डर कॅन्सल झाली नव्हती. तर मी त्या लोकेशनवरती गेलो. एक तर इथे रस्त्याचं काम चालू आहे बघा, त्या गाडी पण जाऊ शकत नाही. मग गेलो पायी आणि बोलतोय की भाई ऑर्डर कॅन्सल करायची, ऑर्डर तू या साईडनी कॅन्सल कर. तर केली. प्रेस 1 प्रेस 2 फलाना नेमका ना. आणि आता कळंबोलीमधून एक पिकअप आहे, सॉरी हे आहे जी कॅन्सल झालेली ऑर्डर आहे ना 50 to 75% ऑफमध्ये दुसऱ्या ह्याला असाईन झाली आहे. तर तिथे जायचं आता, बघू काय सीन आहे. कंटाळा आला यार, खूप लवकर कंटाळा आला. आणि गाडी पण 90 किलोमीटर चालली आहे. 89.3 किलोमीटर चालली आहे. आणि टाईम होतो आहे अप्रॉक्सिमेटली 6 वाजून 6 मिनटं. हात बघ किती काळे झालेत माझे. बघा मित्रांनो काय सीन आहे. ऑर्डर असाईन झाली कधी होती? 5 वाजून 16 मिनटांनी. आणि पिकअपच आपण पिकअपसाठीच ट्रॅव्हल केला 5.36 किलोमीटर म्हणजे 5.5 किलोमीटर. आणि ड्रॉपसाठी आपण ट्रॅव्हल केला 4.34 म्हणजे अप्रॉक्सिमेटली हे 5 आणि 4 9 आणि हे 3 आणि 3 6 म्हणजे 9.8 किंवा 9.7 किलोमीटर समथिंग आपण हे केला. भेटले किती? 66 रुपये. आणि वरून ही ऑर्डर कॅन्सलेशनमध्ये गेली. आता इथे इनकम्प्लीट येतो आहे पण इथे आतमध्ये गेल्यावरती कॅन्सलेशनमध्ये येतो आहे. कारण का कस्टमर बोललं की मला हे बोलतं ऑर्डर कॅन्सल करायची आहे. तर काय माहिती काय सीन आहे. या तासाच्या हिशोबाप्रमाणे जो टायमिंग आहे आणि ही अर्निंग आहे हे एकदम परफेक्ट आहेत. पण बाईक 100 किलोमीटर चालली आहे, समजतो आहे. म्हणजे झोमॅटोने मला आउट ऑफ झोन तर फेकला ठीक आहे, पण त्यांनी रिटर्न नाही मला आणलं तर मला एमटी यायला लागलं आणि नाही ऑर्डर वाचल्या. तर हा सीन आहे बस, दुसरा काय नाही. ह्याच्या आधी कळंबोलीमध्ये एक ऑर्डर लागली होती, लार्ज ऑर्डर डिलेवरी. 3 चायनीजचे आयटम घेऊन जायचे होते. दुसरा एक रायडर पण असाईन झाला होता बट त्याच्याकडे बॅग नव्हती. तर मी विचार केला की यार आता खारघरला जातो एमटी, यानंतर परत कामोड्याची ऑर्डर लागली तर मी परत एमटी येणार नाही. आणि परत कामोड्याची ऑर्डर लागली. आता तेल लावत गेला भाई, आता मी नाही येणार भाई. एमटी येऊन गाडी 110 किलोमीटर चालली भाई, मजाक आहे. आता कसे 7-8 किलोमीटरचे 89 रुपीज देतो आहे. हां, ह्याच्या आईची कटकट. कॅश लिमिट बीच, कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर आहे. शुभ सागर प्युअर वेज न्यू पनवेल. आईचा खूप न्यू पनवेलची ऑर्डर. याचा अर्थ इंडिया बुल्स वगैरे. वा, तारीफ काय केली. चायला 4.5 किलोमीटरचा पिकअप. फालतू. 8 किलोमीटरची ऑर्डर आहे. तळोजाला घेऊन जायचं आहे आणि ऑर्डर बॅगेत आहे हे बघा. आणि मेन गोष्ट म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी आहे. सो त्यांना रिक्वेस्ट करेल की बाबा ऑनलाईन पेमेंट करा, नाहीतर मग जय जय राम सीताराम. बाईक दाखवू 120.3 किलोमीटर. टाईम होतो आहे 8:30 वाजता. मित्रांनो अपडेट आहे. अपडेट म्हणजे असं की भाई तेल लावत गेला इन्सेंटिव्ह 450 रुपयाचं स्वप्न राहील. किती अचीव झालं आहे आपल्या? 14 ऑर्डर झालेत. 14 ऑर्डर झालेत. एक मिनिट आहे दाखवतो मी ते. हां, ही 14 ऑर्डर झालेत. अरे फोकस होणार आहे थेरड्या आयफोन. हां, 14 ऑर्डर झालेत. 15 ऑर्डर झाले की 300 रुपयाचा इन्सेंटिव्ह अचीव होईल. 150 रुपये भाई. जय जय राम सीताराम नको आहे मला. आणि ही ऑर्डर पण घेऊन अशा ठिकाणी जायचं आहे की जवळपास
तळोजामधून अजून आतमध्ये 7 किलोमीटर आहे. मग ती ऑर्डर मी डिलिव्हरी मार्क करणार नाही, 10 वाजेपर्यंतच बुक केलं आहे. ही अजून ऑर्डर प्रिपेअर झाली नाही आहे. घेऊन जाणार आहे, ऑर्डर डिलिव्हरी करणार आहे आणि डिलिव्हरी मार्क करणार नाही. आपल्या एरियामध्ये आल्यावर डिलिव्हरी मार्क करणार, मग जेणेकरून ऑर्डर पण लागणार नाही. आणि तोपर्यंत मला वाटते की 10:15 10:30च्या आसपास टाईम होऊन जाईल. आणि बाईक जी चालणार आहे ना, मला वाटतं एक्स्टिमेटली अप्रॉक्सिमेटली 150-160 किलोमीटरच्या आसपास गाडी चालणार आहे. आज तर भाई कंपनीने लांब फेकून माझे कुल्याचे लफडे गेले, लिटरली सांगतो. एवढा बेकार सीन झाला. बाईक 3 किलोमीटर नाही, 154 किलोमीटर बाईक चालली आहे. ठीक आहे. आणि आजचं टोटल इन्कम किंवा धंदा जे पण काय बोलायला गेलं तर, अरे यार फादरचा फोन आला. रात्रीचे 12 वाजलेत आणि आमच्या पिंट्या शेटला गाडी चालवायला शिकवायला आलो आहे इथे. मला झोप आली आहे, पण हा एकदा गाडी शिकला ना तर मग हा वहिनीला पण गाडी शिकवेल. मग मला माझी कामाला सुट्टी. माझी पण इच्छा आहे की भाई तो शिकावा लवकर. कारण काय आहे की अल्टरनेटिव्ह असेल ना चालवणारा, तर मग आपले कुले थोडेसे रिलॅक्स भेटतात. कुले, तर तसं तेच आहे. शिकेल तो फटाफट. अरे अरे लाईट हे बघ कसं दिसतंय आईच्या गावात. कधी शिकायचा पिंट्या मामा गाडी तू? कधी? अरे माझे बाबा, एवढा मोठा टन चायला. 3 लेन रोड आहे हा. 3 पण आहे, 4 लेन आहे. फर्स्ट गिअर आहे तो, सेकंड नाही. हा सेकंड टाकलास. दहाची स्पीड म्हणजे पहिला गिअर, 20ची स्पीड म्हणजे दुसरा गिअर, 30ची स्पीड तिसरा, 40ची स्पीड चौथा. आता बघ कसा एवढा मोठा टर्न गेला. बघ मोठा नाही तुला इतका मोठा आठ नाही काढायला भेटणार. जास्तीत जास्त बघ ही पट्टी ही गेला. अरे पिंटिया झाली, जायचं घरी. याला हायवेवर जायचं आहे. जा. किती गाडी किलोमीटर चालली? 150 प्लस झाली. 156 स्पीड पेट्रोल आहे ना, तर ॲव्हरेज थोडा कमीच होईल. जास्त नाही मित्रांनो, रात्रीचे 12:30 वाजलेत. बस, दुसरा काय नाही.